आपल्या मामाचा नांदच नाही करायचा, कामावर जायचं डायरेक्ट 4 व्हीलर. तर रामराम मंडळी. आता सकाळी सकाळीच आपला मावसबू म्हणे की चाल म्हणे आपण आपल्या वावरातून येऊ. मी म्हटलं काही विषय आहे का त्यासाठी, आणि त्याच्या वावरात लायल होती पिपरी. आता हे लय दिवसाच्या बाद पाहिली मी, आणि आपल्या इकडे जशी दिसतच नाही. मग वावरातून आलो मामाच्या घरी, मामानं काढली गाडी आणि आम्ही निघालो कामावर जायसाठी. या गोष्टीत तर मामाचा कोणी नांदच नाही करायचा, कामावर जायसाठी डायरेक्ट 4 व्हीलर. आता ते सगळं जाऊ द्या, आणि आज आपल्या 90 डेज चॅलेंजचा पुरा 74वा दिवस. असं वाटून मी राहिले की आपल्या चॅलेंजचे 74 दिवस पुरे झाले म्हणून. आणि आपण ज्याच्यासाठी मामाच्या घरी आलतो ते केलं मग काम चालू. आणि इलेक्ट्रिशियनच्या बाबतीत मामाच आपले गुरु आहे, तेनच आपल्याला शिकवेला हे काम. मग आला फुकाचा चहा, फुकाचं ते तर कुठेच सोडायचं नाही ना. जावाक्ती मी वर आलो तावाक्ती मला हा नजारा दिसला. आता वर म्हणजे तसं वाला वर नाही बरं, माळीवर. वातावरण पुरं एक नंबर होईल होतं. त्याच्या बाद कामगी मटपून आम्ही निघालो घरच्यासाठी. मग घरी आल्यावर काढली आपली शाईन आणि सरकतीर तटून आलो मेडिकलमध्ये याच्यासाठी की आपल्याला आजीसाठी गोळ्या नेणं होत्या, ते बी शुगरच्या. मग मेडिकलमध्ये येऊन फटाफट घेतल्या गोळ्या, मी निघालो मग घरच्यासाठी. जैन आपल्याला अजून बी फॉलोइंग केलं तर काय पाहून राहिले तुमच्या भावाला लवकरात लवकर फॉलो करून घ्या. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, आम्ही जातो घरी, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.